बाटली व्यवस्थित असली पाहिजे। ब्रेस्ट फीडिंग करताना लॅचिंग व्यवस्थित होतंय का नाही याची काळजी घ्या। तसंच ओवा जिरा याचा जो बाळंशेपा आहे तो न चुकता खा। ओवा खूप गरजेचा आहे तुमच्या आहारामध्ये, जेणेकरून बाळाला दुधामार्फत या गोष्टी मिळतील। बाळाला ढेकर काढताना 15 ते 20 मिनिटं वॉक करणं, मूवमेंट करणं, पाठीवर थापटणं या गोष्टी, तसेच बाळाला टमी टाईम देणं बाळाचा गॅस पास करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। या जर रेग्युलरली तुम्ही केल्या ना, बाळाला गॅस होणारच नाही, त्याचं पचन छान होईल। परंतु तरीही नकळतपणे काही गोष्टी राहिल्या, काही चुकांमुळे, लॅचिंग व्यवस्थित होत नसल्यामुळे बाळाला, किंवा तुम्ही ब्रेस्ट फिडिंगला व्यवस्थित पकडलं नसल्यामुळे, नीट अँगल दिला नसल्यामुळे बाळाला काही त्रास झाला, तर हे सगळे उपाय तुम्ही करू शकता। अगदी सोपे आहेत। घरगुती पद्धतीने तुम्ही बाळाचा हा त्रास कमी करू शकता। बाळाचं पोट खूपच दुखत असेल ना, तर तवा गरम करायचा आणि एक कापडी रुमाल घ्यायचा, सुती कापडी रुमाल, त्याची छान घडी करून अगदी थोडा हलकेसे तो तव्यावर गरम करायचा आणि बाळाच्या पोटाला तुम्ही थोडा शेक दिला ना, त्याला भाजेल, चटका बसेल इतका नाही, थोडासा शेक दिला तर त्वरित त्याला आराम मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्ही बाळाचा गॅस होण्याचा त्रास घरच्या घरी कमी करू शकता, आटोक्यात आणू शकता। या सगळ्या गोष्टींनी बाळ हसत खेळत राहील, किरकिर करणार नाही आणि त्याने पिलेलं दूधसुद्धा त्याला व्यवस्थित पचेल।